नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल घडलेली एक घटना जिला आता जवळपास 24 तास पूर्ण होत आलेत, पण त्या घटनेनं अवघा देश हादरून गेला. घटना आहे कर्नाटक मधल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीची. इथे एवढी गर्दी कशासाठी झाली होती? ही गर्दी झाली होती आपल्या लाडक्या क्रिकेट प्रेमींना पाहण्यासाठी. खरं तर आपल्या देशामध्ये गर्दी होणं ही काही विशेष बाब नाहीये, कारण या देशाची लोकसंख्याच प्रचंड मोठी आहे. पण ज्या कारणांसाठी गर्दी होते ती कारणं मात्र विचार करायला लावणारी असतात. कधी एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी गर्दी होते, तिथे चेंगराचेंगरी होऊन लोकांचा जीव जातो, तर कधी क्रिकेट सारख्या खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी होते आणि तिथे चेंगराचेंगरी होऊन लोकांचा जीव जातो. आकड्यांचं, लाईक्सचं आकर्षण हे सोशल मीडियापर्यंत ठीक आहे, पण हेच आकर्षण जेव्हा प्रत्यक्षामध्ये येतं, प्रत्यक्षात लोक जेव्हा गर्दी करू लागतात, तेव्हा मात्र नियोजनाचा अभाव असेल तर असे प्रकार घडतात. काल बेंगळुरूमध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. यातली आणखीन दुःखाची बाब ही आहे की या 11 जणांमध्ये अनेक लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. पोलिसांनी या सगळ्या मुलांना नेतानाची दृश्य अवघ्या देशानं पाहिली आणि प्रत्येक जण हळहळला. प्रश्न असा आहे की दर काही महिन्यांनी, दर काही वर्षांनी या घटना आपण पाहत राहतो, पण आपण त्यातून काही बोध घेतो का? आणि जर काल कर्नाटक सरकारला इतकी मोठी गर्दी जमवायची होती, तर मग कर्नाटक सरकारनं नियोजनासाठी पुरेसा वेळ का घेतला नाही? संघ जिंकल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये इतका मोठा कार्यक्रम करण्याची खरंच कर्नाटक सरकारला घाई करण्याची गरज होती का? आणि आता झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. हनुमंत पवार या चर्चेमध्ये सहभागी झालेत. हनुमंत पवारजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. खणकर सर नमस्कार, आपलंही स्वागत. आणि माजी पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत. धर्माधिकारी सर आपलंही स्वागत. सुरुवातीला प्रश्न हनुमंत पवार तुमच्यासाठी. काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये. DK शिवकुमार काल अग्रस्थानी दिसत होते सगळं होत असताना. सिद्धरामय्या दिसत होते तिथले मुख्यमंत्री त्या खेळाडूंचा सत्कार करताना, तिथे लोकांशी बोलताना. एवढी घाई काय होती तिथल्या सरकारला की 24 तासांच्या आतमध्ये इतका कार्यक्रम घेतला ज्याचं धड नियोजन पोलिसांना करता आलं नाही, प्रशासनाला करता आलं नाही आणि 11 जीव हाकनाक गेलेत? चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये ज्या युवकांचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना सर्वप्रथम मी पक्षाच्या वतीनं व्यक्तिगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा घटनांमध्ये जीव जाणं ही खेदाची आणि अत्यंत दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या कुटुंबियाच्या दुःखात काँग्रेस पक्ष, कर्नाटक सरकार आम्ही सगळे सहभागी आहोत. कालची दुर्घटना ही चिन्नास्वामी स्टेडियमच्या मध्ये कार्यक्रम सुरू असताना बाहेरून युवकांनी आतमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून जो गोंधळ उडाला त्यातून झालेली आहे. या गर्दीमध्ये ज्या लोकांचा जीव गेला त्या लोकांच्या कुटुंबियांना कर्नाटक सरकारनं आज मदत जाहीर केली. मदत जाहीर केल्यानं बिलकुल गेलेले जीव येणार नाहीत, पण सरकार म्हणून कर्नाटक सरकारनं जी जबाबदारी घ्यायला पाहिजे त्या कुटुंबियांची ते घेताना सरकार दिसत आहे. सिद्धरामय्याजी दवाखान्यामध्ये जाऊन त्या लोकांना भेटत आहेत, त्यांचे अश्रू पुसत आहेत. आणि खेद कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्याजी असतील, उपमुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार साहेब असतील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्यांचं होम स्टेट आहे कर्नाटक, या सगळ्या मंडळींनी या झाल्या प्रकाराबद्दल अत्यंत दुःख व्यक्त केलेलं आहे, खेद व्यक्त केलेला आहे. नको होती ही घटना घडायला, ती घटना घडलेली आहे. गेलेल्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी आहे. कर्नाटक सरकारने इतकी घाई का केली? खरं म्हणजे RCBनं जिंकलेल्या त्या सगळ्या ट्रॉफीच्या स्वागताला आणि त्या खेळाडूंना भेटण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांनी स्टेडियमच्या बाहेर गर्दी झाली. स्टेडियम मधला कार्यक्रम सुरळीत चालू होता. कार्यक्रमामध्ये खेळाडूंच्या भेटीगाठी, मंत्री सगळं व्यवस्थित चालू होतं, पण बाहेरून जी अनपेक्षित गर्दी झाली त्या गर्दीला मध्ये यायचं होतं. पोलिसांनी अडवलं तरी ती गर्दी ऐकायला तयार नव्हती. उत्साह होता, जल्लोष होता. त्यातून खरं म्हणजे ही घटना घडलेली आहे. काळजी घ्यायला पाहिजे होती. तुमच्यापर्यंत पूर्ण माहिती नाहीये. खेळाडू स्टेडियम मध्ये पोहोचण्या अगोदरच स्टॅम्पेड झालं होतं. खेळाडू स्टेडियम मध्ये जाण्या अगोदरच लोकांचे जीव गेले होते. दुर्दैवाची बाब ही आहे की हे झाल्यावर सुद्धा कार्यक्रम झाला नाही. कविताजी, ज्या वेळेस स्टेडियम मध्ये खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या जिथं व्यवस्था होती तिथून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना बाहेर झालेली गर्दी आहे. अगदी बरोबर आहे आपण सांगताय ते. बाहेर झालेली गर्दी मध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या लोकांची जितकी क्षमता होती त्या उपर जास्त गर्दी झाली. काळजी घ्यायला पाहिजे होती का? तर हो, काळजी घ्यायला पाहिजे होती. पण इतकी गर्दी होईल
याचं अंदाज न म्हणजे याचा अर्थ हे सरकारचं फेल्युअर आहे की इतक्या गर्दीचा अंदाज. बरं, सरकारसाठी काही नवीन हे घ्यायचा नव्हता निर्णय. गेल्या वर्षी जेव्हा महाराष्ट्रामध्ये वर्ल्ड कप जिंकलेली टीम आली होती तेव्हा झालेली गर्दी काय बघितली नव्हती की आपल्याला अंदाज नव्हता की किती गर्दी होईल. म्हणजे फेल्युअर आहे हे कर्नाटक सरकारचं. नाही, तिथेही नाही. खरं म्हणजे तुमचं अभिनंदन, तुमच्या चॅनलचं अभिनंदन की ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस तुम्ही सडेतोडपणे सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. आता स्तुत्य पाठ तुम्ही घालून देताय. ज्यावेळेस मुंबईमध्ये मुंबई इंडियन्सनं ट्रॉफी जिंकल्यानंतर आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सुद्धा जी गर्दी झाली होती, जो कार्यक्रम झाला होता, तिथेही भागदौड झाली होती, ढकलाढकली झाली होती. बघणाऱ्या येणाऱ्या प्रेक्षकांचा आणि उत्साही तरुणांचा उत्साह या घटनेला एक वेगळं रूप येऊ शकेल, इथं चेंगराचेंगरी होऊ शकेल त्याचा अंदाज घेऊन नियोजन व्हायला पाहिजे होतं. ते नियोजनामध्ये बाहेरून आलेली गर्दी जी अचानक आली आणि त्यांनी पोलिसांना ढकलून ते सगळे तिथले बॅरिगेड्स पाडून खेळाडूंना बघण्याचा आणि जल्लोष करण्याचा जो उत्साह होता तो याला कारणीभूत आहे. सरकार म्हणून या मृत झालेल्या कुटुंबियांच्या बाहेरून आलेली गर्दी, ती गर्दी काय कर्नाटक मधली आणि कर्नाटकच्या बाहेरची असं काय तुम्ही वर्गीकरण करणार? कसा बचाव असू शकतो? हा बचाव बिलकुल नाही. बचाव म्हणून मी बिलकुल बोलतही नाही. मी हे बोलतो तिथं जे घडलं त्याची वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. आणि तिथं ज्या कुटुंबियांमधल्या मुलांचे जीव गेलेले आहेत त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी. आकडा नाही लपवला आम्ही, लपवालपी केली नाही, खोटे आरोप केले नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, जबाबदारी घेतली, पेशंटला भेटायला गेले, नुकसान भरपाई दिली आणि ह्याचा खेद व्यक्त केला, ह्याचं दुःख व्यक्त केलं, पाठीशी नाही घातलं. बर, गणेश खणकरजी. अतिशय वाईट घटना आहे. म्हणजे काल जो सगळा प्रकार पाहिला, मुळात मी एक चांगल्या स्तरावरती क्रिकेट खेळलेलं आहे, त्यामुळे जेव्हा असे विजय साजरे होत असतात आणि 18 वर्षानंतर आरसीबीने आयपीएलची फायनल जिंकलेली होती, स्वाभाविक आहे लोकांमध्ये याची उत्सुकता असणार. ज्या पद्धतीने मीडियाने विराट कोहलीशी त्याची रिटायरमेंट आता जवळ आहे आणि त्यामुळे त्याचा तो भाऊक क्षण, ते अनिष्ट आणि ते, त्यामुळे या गेल्या 2 दिवसांमध्ये स्पर्धा संपल्यानंतर ती संपूर्ण रात्रभर जे मीडियामध्ये सुरू होतं, त्यामुळे एकूणच एक भाऊक क्षण असे सगळे तुम्ही मोठी एक यादीच ती तयार झालेली होती. कालचा जो प्रसंग आहे, मी अनुभवावरून एवढंच सांगेन की ज्या दिवशी मुंबईत कार्यक्रम झाला त्या दिवशी मी बैठकीसाठी मंत्रालयातून निघाल्यानंतर मी चर्चगेट स्टेशनवर होतो. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गर्दी येत होती, तरुण उतरत होते, गाणी म्हणत होते आणि घोषणा देत होते. बघा, असे कार्यक्रम ज्या वेळेला ऑर्गनाईज करायचे असतात त्यावेळेला वेळेचं भान ठेवण्याची नितांत आवश्यकता असते. करेक्ट. आणि ज्यावेळेला आपला संघ जिंकतो त्यावेळेला म्हणजे आपल्याकडे हे प्रमाण आत्ता सुरू झालेलं आहे, परंतु लहानपणापासून आपण पाहतो की परदेशांमध्ये फुटबॉल सामन्यांमध्ये हे प्रसंग वारंवार होत असतात. चाहते अनावर होतात, ते कोणाचं ऐकत नाही. काही वेळेला आपण पाहिलं असेल की तिथे दंगली होतात, दगडफेक होते, पोलिसांवर देखील. परंतु आपल्याकडे अजून असे प्रकार घडलेले नाहीत. कालचा जो प्रसंग घडला, माझं जे विश्लेषण आहे, मी ते सर्व जे फुटेजेस पाहिलेले आहेत, मुळात पोलीस बळ काल कमी पडलं. ओके. दुसरी गोष्ट, पोलिसांची तयारी या कार्यक्रमाच्या दृष्टीने आहे असं मला हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर वाटत नाही. कारण असं आहे की ही गर्दी ज्या वेळेला जर का अनियंत्रित पद्धतीने बाहेर नियंत्रित न करता आल्यामुळे त्यात जर का निष्पाप 11 जणांचा जीव गेला असेल आणि हा कार्यक्रम होतो, त्याला कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, असं जर का चित्र झालं असेल तर मग हे फेल्युअर आहे असं माझं प्राथमिक मत आहे. आणि मुळात यामध्ये बंगलोरच्या पोलीस महासंचालकांनी जनतेसमोर येऊन नेमकं काय घडले ते अजूनही सांगितलेलं नाही. कर्नाटकच्या प्रतिनिधींनी सांगणं वेगळं आणि ज्यांच्याकडे याची व्यवस्था होती, तुमच्यावर कोणी दबाव टाकला का माझ्याकडे ती माहिती आहे, पण मी ती आज इथे अशा प्रसंगामध्ये केवळ दुसऱ्याचं राजकारण करण्यासाठी म्हणून हे बोलणार नाही. पण पोलिसांवर बंगलोरच्या दबाव टाकून या कार्यक्रमाला तातडीने परवानगी द्या असा दबाव होता आणि पोलीस तो दबाव झेलू शकले नाहीत, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. ठीक आहे. धर्माधिकारी सर, काय होतं अशा परिस्थितीत? दबावाला पोलीस बळी पडतात, कारण एवढे जर लाखोनी लोक येणार असतील आणि 24 तासांपेक्षा पण कमी वेळ असेल. बरं, हे ठिकाण काही शहरापासून लांब नव्हतं, विधिमंडळापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये होतं. पोलिसांनी तरी किमान आपली सत्सद विवेक बुद्धी वापरून नाही म्हणायला हवं होतं. नाही, आयपीएलचं एकूणच तुम्ही जर का स्वरूप बघितलं तर त्या आयपीएल मध्ये सगळ्याच राजकीय पक्षाचे मोठे मोठे
नेते डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव नेहमीच असतो. मग तो पोलीस बंदोबस्त देण्याच्या बाबतीमध्ये असो किंवा लाऊडस्पीकर जो IPLच्या वेळेस लावला जातो, रात्री 10च्या नंतर परमिशन नाही, परंतु आपण सर्रासपणे बघाल IPLच्या मॅचेसमध्ये रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर अतिशय जोरात चालू असतो. चेअर लीडर्स, चेअर गर्ल्स त्या आवाजावर डान्स करत असतात. त्यामुळे हा प्रेशर तो कुठल्याही राजकीय पक्ष असतो ते पोलिसांवर प्रेशर असतो. आता तिथल्या अधिकाऱ्यांनी तो ठरवायचं असतं की त्यांनी कुठली, आता कालच्या इन्सिडेंटच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की 2 प्रकारची कारणं असतात. एक तात्कालीन कारण असतं, अचानक घडलेलं कारण असतं, त्यामुळे स्टॅम्पेड होऊन चेंगराचेंगरी होऊन काही लोकांचे बळी जातात. अशा परिस्थितीत ठीक आहे, प्रशासनाला अपेक्षित नसतं, अचानक घडलेलं कारण असतं. परंतु कालचा जो इन्सिडेंट आहे, कालच्या इन्सिडेंटमध्ये पोलिसांनी तरी ऍटलिस्ट तो व्हिज्युअलाइज करायला पाहिजे होतं की एवढे जर का लोक त्या ठिकाणी जमणार आहेत तर त्या ठिकाणी गर्दी होणार, गर्दी झाल्यानंतर स्टॅम्पेड होण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी प्रिकॉशनरी मेजर्स घेणं फार आवश्यक होतं. किंवा त्यांनी नॉर्मली आम्ही काय करतो अशा परिस्थितीमध्ये जे प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांच्या मार्फत पब्लिकला आवाहन करतो की पब्लिकने तुम्ही जमा या ठिकाणी येऊ नये, अगोदरच या ठिकाणी खूप गर्दी आहे त्यामुळे येऊ नये अशा प्रकारचं आवाहन केलं जातं. असे सगळे प्रकार वापरायला पाहिजे होते. परंतु एकंदर परिस्थिती बघता कालच्या याच्यामध्ये पोलिसांकडे वेळ होता, पोलिसांकडे विचार करण्याची संधी होती. पण असं असताना पण आय डोंट नो काय रिझन झालं, त्यांनी अचानक त्याला परमिशन दिली किंवा विदाऊट परमिशन त्यांनी काढलं असेल. पण जर का विदाऊट परमिशन काढलं असेल तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं, ते पण घडलेलं दिसत नाहीये. त्यामुळे थोडंसं राजकीय दबाव पोलिसांना होता असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, हनुमंत पवारजी, दोघांचीही म्हणणं तुम्ही ऐकलेलं. आता प्रश्न असा आहे की काल ना ती बातमी सांगताना, काल जेव्हा मी ह्याच कार्यक्रमाचं अँकरिंग करत होते तेव्हाच ती बातमी आली होती, साधारण 5:22च्या सुमारास ती बातमी आली आणि 10 मिनिटांमध्ये माझ्या समोरच्या स्क्रीनवर 2 पद्धतीची व्हिज्युअल्स होती. एका व्हिज्युअल्समध्ये पोलीस आणि तिथे जमलेले लोक त्या जखमींना हातात घेऊन, तिथे स्ट्रेचर्सही नव्हते, हातात घेऊन रुग्णवाहिकेकडे धावत होते, त्यासाठी सुद्धा जागा नव्हती. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्हाला सत्कार सुरू असलेला व्यवस्थित दिसत होता. ही इतकी असंवेदनशीलता का? तुम्हाला जर माहित आहे की 7 जणांचे जीव या स्टॅम्पेडमध्ये गेलेले आहेत, तरी कर्नाटक सरकारला हे वाटलं नाही की किमान विधिमंडळातला आपला हा कार्यक्रम थांबवावा म्हणून? नाही कविताजी, ज्या वेळेस कार्यक्रम तिकडे सुरू झाला त्यावेळेसच मध्ये जाण्यासाठीची जी गर्दी होती आणि जो 4 गेटवर वेगवेगळ्या जी चेंगराचेंगरी झाली त्याची माहिती तिथे समारंभामध्ये कळाल्यानंतर तो कार्यक्रम आटोपण्यात आला. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कार्यक्रमाचं नियोजन वेगळं होतं, दुर्घटना घडली, गर्दी होते, 3 लाखापेक्षा जास्त लोक बाहेर आलेले आहेत आणि 35,000पेक्षा जास्त स्टेडियमची क्षमता नाही हे लक्षात आल्यास पोलीस अधिकारी आणि सरकारच्या वतीनं तो कार्यक्रम पटकन आटोपण्यात आला आणि तिथून थेट दवाखान्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री जे या कार्यक्रमाला उपस्थित होते ते गेले, DK शिवकुमारजी गेले. संवेदनशीलतेच्या बाबतीत कर्नाटक सरकारनं आपली जी जबाबदारी आहे आणि अशा दुर्घटना झाल्यानंतर आकडेवारी लपवणे, खोटे आरोप करणे किंवा ते आपण बघितलेलं आहे या देशामध्ये की आपण पोकलेंना मृतदेह ढकललेले आहेत कुंभमेळ्यामध्ये, वेळ होता, नियोजन होतं, अधिकारी होते, तरी झालेल्या घटना आहेत. आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये 5 कोटी रुपयाचा मांडव देऊन आणि पोलिसांची परवानगी घेऊन केलेल्या कार्यक्रमामध्ये 15 लोकांचे मृतदेह आलेले बघितलेले आहेत. असं सरकार तिथलं वागलेलं नाही. दुर्घटना आहे, गंभीर आहे, दक्षता घ्यायची वेळ होती, तरी जीव गेलेल्या लोकांच्या प्रती कर्नाटक सरकार आम्ही संवेदनशील आहोत आणि खरोखर या दुर्घटनेमध्ये राजकारण येऊ नये. आता जे आमच्या भाजपाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की दबाव होता का, हे होता का, नियोजन करून वेळ घेऊन केलेल्या कार्यक्रमामध्येही जीव गेलेल्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. गर्दीवरचं नियंत्रण, मॉब सायकॉलॉजी या सगळ्यावर आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. मृतांबद्दल कर्नाटक ठीक. गणेश खणकरजी, प्रश्न असा आहे की राजकीय नेत्यांना खरंच गर्दीचा सोस इतका आवरत नाही का हो, की लोकांचे जीव गेले तरी पुन्हा पुन्हा या घटना घडत राहतात? मग कधी तो धार्मिक कार्यक्रम असो, कधी तो क्रिकेटचा कार्यक्रम असो, कधी तो सरकारचा कार्यक्रम असो, एवढा काय सोस आहे गर्दीचा? कविताजी, एकतर मी स्पष्ट करू इच्छितो, आपण ज्या संवेदनशील विषयावर चर्चा करायला बसलेलो आहोत ही चर्चा करत असताना कुंभमेळ्याची पुन्हा या कालच्या कार्यक्रमाशी करू नये अशी माझी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विनंती आहे. कुंभमेळ्यातली गर्दी तिथे एका दिवसाला किती लोक येत होती, म्हणजे 10-20 लाख लोक ऍट अ टाइम त्या ठिकाणी असायची आणि त्या ठिकाणची व्यवस्था याची चर्चा आपण न केलेली बरी, तो विषय वेगळा होता. आपण मला गर्दीचा विषय विचारला तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, बघा असं आहे की आता माहिती तंत्रज्ञान एवढं तुमचं विकसित झालेलं आहे की अशा प्रसंगाला मी तिथे उपस्थित होतो हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याला असं वाटतं की मला सांगण्यासाठी हा क्षण आहे म्हणून.
आणि लोक जातात, त्याबद्दल काही वाद नाही. विषय असा आहे की हे असे कार्यक्रम ज्या वेळेला आपण ऑर्गनाईज करतो, म्हणजे कविताजी मी तुम्हाला एक सांगेन की वानखेडे स्टेडियम असो किंवा आपलं रेडॉन स्टेडियम असो किंवा आपण नवी मुंबईला आता जिथे आपल्या IPLचे सामने होतात DY पाटील स्टेडियम असो, आपल्या इथली परिस्थिती आणि कर्नाटकची जे स्टेडियम ज्याची आपण चर्चा करतोय, मुळात मुंबईपेक्षा आज बंगळुरू शहरातली वाहतूक व्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर आहे, अत्यंत गंभीर आहे. आपण तरी खूप समाधानी आहोत, मुंबईमध्ये जी स्थिती आहे खूप चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आणि ज्या वेळेला चिन्नस्वामी स्टेडियमची क्षमता 30-35 हजाराची आपण म्हणतो आणि ज्यावेळी असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्या आयोजनाची क्षमता ही 70 ते 75% असते. क्रिकेटचा सामना आयोजित करणं वेगळं आणि त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करणं वेगळं. इथे धर्माधिकारी सर बसलेले आहेत, म्हणजे आम्ही नेहमी राजकीय नेत्यांच्या सभा वगैरे आयोजित करत असताना जी आम्ही नेहमी काळजी घेत असतो, आता त्या सगळ्याच गोष्टी काही इथे सांगणं योग्य नाहीये. इथे VIP कशी व्यवस्था असते, कसं कोणावर लक्ष ठेवायचं असतं, कुठे कोणाला थांबवायचं असतं. बघा, मी काही राजकीय हेतूने हा विषय मी ठेवलेला नाही. ज्या वेळेला असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळेला पूर्वानुभव की मुंबईमध्ये ज्या वेळेला आपण T20चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी गर्दी उसळली होती आणि त्यानंतर आता गेल्या वर्षी आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी गर्दी उसळली आणि नशिबानं आपल्या प्रसंग सावधानाने मुंबईमध्ये दुर्घटना होता राहिली. याचं कारण की अनेक वेळेला करून ऐकायच्या स्थितीत नसतात, परंतु प्रशासन म्हणून याचा पूर्वानुभव असलेली माणसं तिथे लागतात, ज्यांनी सगळं मॅनेज करायचं असतं आणि ही गोष्ट वेळेवर मॅनेज करण्याची गरज असते. एकदा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे कुठलाही रिटेक नसतो. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकतो. धर्माधिकारी साहेब सांगतील, एकदा तुमचे चीफ गेस्ट किंवा ही जी काही मोठी मंडळी ही एकदा त्या D सर्कलच्या आतमध्ये किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी एकदा पोहोचली की तुमच्याकडे रिटेक करण्यासाठी कुठलाही अवधी उरलेला नसतो. ठीक आहे, हा नियोजनाचा भाग झाला. खणकर सर, हा नियोजनाचा भाग झाला. पण मला धर्माधिकारी सर सांगा, आता ज्या 2-3 घटनांचा उल्लेख झाला, मग तो महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा असू देत, मग तो कुंभमेळ्याचा असू देत किंवा काल झालेल्या बंगळुरूतल्या चेंगराचेंगरीचा असू देत, जीव जाताना कायम सर्वसामान्य माणसांचे जातात, तिथे उपस्थित असलेल्या सामान्य लोकांचे जातात. पण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केला जातो, ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जातो, त्या VIPंना कधीही याचा कुठलाही धक्का बसत नाही. ते मात्र सुखरूपपणे या कार्यक्रमाच्या ठिकाणी येतात आणि सुखरूपपणे निघूनही जातात. पोलिसांची सगळी व्यवस्था ही फक्त या VIPंसाठीच काम करत असते का? बंदोबस्ताची एक सायकोलॉजी असते. प्रत्येक बंदोबस्त हा त्याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. उदाहरणार्थ जर का एखादा VIP येत असेल तर बंदोबस्त हा पूर्णपणे त्या VIPच्या प्रोटेक्शनसाठी लावलेला जातो आणि मग नंतर सेकंडरी बाब असते की तुम्ही सर्वसाधारण जनतेला पण काही होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणून. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जो म्हणता असा इन्सिडेंट त्यामुळेच घडला नाही, कारण त्यांच्यासाठी फार प्रिकॉशन घेतली जाते. इमर्जन्सी एक्सपेक्टेड करून त्यांना काही व्हॅन्स ठेवलेल्या असतात, मेडिकल इक्विपमेंट्स ठेवलेले असतात. दुर्दैवाने ते मेडिकल इक्विपमेंट्स आपण आपल्या सर्वसाधारण जनतेसाठी ठेवत नाही. त्या ठिकाणी जर का ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे असतात ते स्टॅम्पेड मधले काही लोकांचे जीव वाचणं शक्य झालं असतं, कारण त्यांना इथून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचा दम गुदगुदला असणार. त्यामुळे ही मानसिकता तर आपल्याकडे आहेच आहे, कारण आपल्याकडे पॉप्युलेशन एवढं जास्त आहे. आपला ह्युमन काय म्हणतात त्याला माणुसकी म्हणा किंवा माणसाच्या बद्दल कदर करणं ही परिस्थिती फार जरा कमी आहे. आपण एखादी घटना प्रोएक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशनकडे लक्ष देत नाही. एखादी घटना घडल्यानंतर मात्र त्या ठिकाणी मग प्रशासन जागा वगैरे त्या ठिकाणी एखाद्या रस्त्यावरती तुम्हाला रोड डिवायडर लावायचा असेल तरी सुद्धा एखादा इन्सिडेंट घडल्याशिवाय महानगरपालिका तिथं डिवायडर लावत नाही. दॅट इज बिकॉज आपण प्रोएक्टिव्ह पोलिसिंग किंवा प्रोएक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन करत नाही. ही घटना होण्याची शक्यता आहे हे आपण लक्षात घेऊन त्यांनी जर का त्या ठिकाणी काल किंवा एक SOP स्टँडर्ड SOP आमची या ठिकाणी जर ती जरी इम्प्लिमेंट केली असती तरी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जीव वाचू शकले असते. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ पोलीस इम्पॉर्टंट नसतात. 5,000 काय 50,000 पोलीस असते त्या ठिकाणी तरी ते काय वाचू शकले नसते, कारण ते एक पार्ट ऑफ गर्दीचा पार्टच झाले असते. आणि अशा ठिकाणी पोलिसांना कुठलाही बळाचा वापर करता येत नाही. त्याच्यापेक्षा ऍक्सेस कंट्रोल करायचा असतो, म्हणजे लोकांना जाण्या येण्यासाठी मुबलक जागा ठेवायची असते. एखादी घटना घडल्यानंतर अचानक एखादा रस्ता तयार करायचा असतो, त्या रस्त्यातनं त्या लोकांना बाहेर काढता येईल असं.
या सगळ्या प्री प्लॅनिंग आणि प्लॅनिंग हे एसओपी मध्ये असतं पोलिसांच्या. आता ह्या बँगलोर पोलिसांनी त्याच्यामध्ये कशामुळे तो एसओपीचा भाग अंमलात आणला नाही, तो एक इन्क्वायरीचा भाग आहे, ते नंतरच लक्षात येईल की कशामुळे एक्झॅक्टली असं घडलं. आणि त्या ठिकाणी जे संसाधनं अपेक्षित होती, एवढी मोठी गर्दी म्हणल्या, ती संसाधनं पण त्या ठिकाणी ठेवलेली दिसून आली नाही. तर ते काय ठेवली गेली नाही हा पण एक मोठा विचार आहे. हा म्हणजे स्टँडर्ड ऑपरेट म्हणजे अधिकचं पोलिसांनी काही विचार करून करणं तर दूरची गोष्ट आहे, पण तुम्ही जे सांगताय ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे जे पोलिसांनी करणंच बंधनकारक आहे अशा वेळेला तेही करण्यात आलेलं नाहीये. हनुमंत पवारजी, आता प्रश्न असा आहे की तुम्ही या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला सांगितलं की तिथल्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं, तिथल्या उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं, त्यांनी काय केलं, त्यांनी किती मदत केली वगैरे. आपल्याकडे हा पायंडा पडलाय. एखादी घटना झाली की सरकारी तिजोरीतनं मदत म्हणून 5 लाख रुपये 10 लाख रुपये द्यायचे आणि मग सरकारनं हात वर करायचे. एखादी चौकशी समिती जास्तीत जास्त नेमायची, त्याचा अहवाल काय शेवटपर्यंत येत नाही, कुणालाही जबाबदार धरलं जात नाही. ना पोलीस जबाबदार असतात, ना प्रशासन जबाबदार असतं आणि मंत्री जबाबदार असण्याचा तर विषय संपला. जीव कितीही जाऊ देत, 11 जाऊ देत, 30 जाऊ देत, नाहीतर 15 जाऊ देत, काही फरक पडत नाही. कर्नाटकमध्ये दुसरं वेगळं काय घडतंय आज? कविताजी, हा सरकार म्हणून प्रशासन म्हणून संवेदनशीलतेचा विषय आहे. मी उत्तर प्रदेश सरकारसोबत महाराष्ट्र सरकारसोबत बिलकुल तुलना करणार नाही. सीएमने कर्नाटकच्या स्पष्ट सांगितलेलं आहे. 20 तासापूर्वी अधिकृत प्रेस कॉन्फरन्स झाली. मी त्यांचं जसंची तसं स्टेटमेंट तुम्हाला वाचून दाखवतो. आय डोंट वॉन्ट टू डिफेंड दिस इव्हेंट. बिलकुल नाही. ह्याच्यापासून पळ काढणं, जबाबदार कोण आहे किंवा त्याची चौकशी न होणं, कशामुळे घडलं ह्याच्या कारणाशामुळे अशी न जाऊन केवळ पांघरून घालायचं असं कर्नाटक सरकार बिलकुल करणार नाही. मॅजिस्ट्रेट स्तरावरची चौकशी समिती बसवलेली आहे आणि त्याला टाइम बाउंडिंग दिलेला आहे. 15 दिवसाच्या आत ह्या घटनेला कारणीभूत कोण आहे, कशी झाली घटना, याचे काय प्रिकॉशन्स घ्यायला हव्या होत्या, का घेतल्या गेल्या नाहीत, या सगळ्यांचं प्रामाणिकपणे इन्क्वायरी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलं. याचं कुठलंही डिफेंड करणं, मागे घालणं किंवा या कोण दोषी आहेत त्यांची बाजू घेणं, लपवालपवी करणं, आकडे लपवणं असलं काहीही कर्नाटक सरकार करणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा. काय होणार याच्यातनं? 4-2 पोलिसांवर सस्पेन्शनची कारवाई होईल, याच्यापेक्षा काय? कुठले मंत्री तर नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणार नाही. काल तिथे थोडीच त्या सत्काराला पोलीस होते, सत्काराला मंत्री होते, त्यांचे नातेवाईक होते फोटो काढायला. हा सोस काय पोलिसांचा होता? ते बघा, लोकांच्या उत्साहानं आलेलं जे उधाण होतं त्यानं झालेली चेंगराचेंगरी आहे. सरकार म्हणून प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती. कुठं कमी पडलो त्याची चौकशी होणार आहे. संवेदनशीलपणे सरकार कुटुंबियाच्या पाठीशी आहे आणि या घटनांमधून धडा घेऊन पुन्हा अशी घटना होणार नाहीत ही खबरदारी घेणं सरकारचं प्रशासनाचं काम आहे. मी खात्री देतो तुम्हाला, कर्नाटक सरकार संवेदनशीलतेनं यामध्ये काम करेल. नाही, पण याच्यात मला आणखीन एक गंभीर प्रश्न दिसतोय की हा काही वर्ल्ड कप असो किंवा ही IPL असो, हे काही लोकांच्या पैशातनं केल्या गेलेल्या गोष्टी नाही आहेत, या काही सरकारच्या गोष्टी नाही आहेत. हे खासगी अरेंज केलेले इव्हेंट आहेत ज्यांचा पूर्णतः हेतू हा व्यावसायिक असतो. व्यावसायिक हेतून भरवलेल्या स्पर्धा आहेत आणि व्यावसायिक हेतून मिळवलेलं ते यश आहे. ते साजरं करायला सरकारला आपली ताकद खर्च करायची गरजच काय मुळात पडते? बरं, हा प्रश्न काय फक्त कर्नाटक सरकारसाठी नाही आहे, हा प्रश्न असे इव्हेंट साजरे करणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी आहे. हे बघा, मुंबई इंडियन्स जिंकल्यानंतर किंवा चेन्नई सुपर किंगचे फॅन फॉलोअर बघतो आपण, बेंगळुरू इतक्या वर्षानंतर जिंकलेला आहे. क्रिकेटचा जो काही उत्साह आहे आणि आपल्या देशामधल्या युवकांमध्ये क्रिकेटची जी क्रेज आहे त्यामुळे येणाऱ्या लोकप्रियतेतून ही झालेली घटना आहे. त्यामुळे त्याला सरकार आणि सरकारचं आयोजन असं नाही, जनतेच्या आवडीचा क्रिकेट हा विषय आहे. बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स जिंकल्यानंतर त्यांच्या समर्थकांना आपल्या खेळाडूला, आपल्या हिरोला भेटायला यावंसं वाटणं आणि त्यातून झालेली गर्दी आहे. मी पुन्हा सांगतो की म्हणून ती डिफेंड करायची घटना आणि होतच असतात असा असंवेदनशीलपणा आम्ही आणि पक्ष बिलकुल दाखवणार नाही. ह्या घटनेला जबाबदार कोण आहे, काय चूक घडली, कशासाठी हे सगळं घडलं, याच्या खोलात सरकार जाईल. सरकार मृतांच्या कुटुंबियाच्या पाठीशी आहे आणि पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येईल. बरं कणकर सर, आता याच्यामध्ये ना तुमच्या पक्षाची असणारी सरकार सुद्धा काय बाजूला काढता येणार नाही. सोर्स काय असतो हा? म्हणजे क्रिकेटसाठी लोक वेडे आहेत तर त्या वेडेपणाचा आपल्या राजकारणासाठी फायदा घ्यायचा, त्याचं राजकीय मायलेज मिळवायचं, यासाठी इतका उत्साह रस्त्यावर जमवायचा आणि मग त्यात गर्दीमध्ये लोक गेली की त्यांना काही 4-2 लाखाची मदत द्यायची आणि मोकळं व्हायचं, ही सरकारची नेहमीच आहे. पण गरज काय आहे? एखाद्या खासगी खेळाच्या यशाला सरकारनं साजरं करण्याची काय गरज आहे? नाही, तुम्ही जो आता हा मला शेवटचा प्रश्न विचारता, म्हणजे हा कार्यक्रम कर्नाटक सरकारने ठेवला होता, RCBने ठेवला होता की कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने ठेवला होता?
म्हणजे यामध्ये नेमकी भूमिका कोणाची आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. कारण मी मगाशीच एक वाक्य म्हणालो की या संदर्भामध्ये बंगलोर शहराच्या पोलीस महासंचालकांना की नेमकं कुणाच्या दबावामुळे करावं लागलं, तयारी पूर्ण नसताना, कारण जी माझी माहिती आहे त्यांनी हा कार्यक्रम रविवारपर्यंत पुढे करा असं त्यांनी विनंती केली होती. त्यानंतर मात्र हा कार्यक्रम 2 दिवसातच तातडीने करण्यासंदर्भातली धावपळ झाली आणि मग नको तो सगळा प्रकार घडला. म्हणजे म्हणून मी तुम्हाला म्हणालो की यामध्ये या संवेदनशील घटनेमध्ये जे काल घडलं त्यामध्ये नेमकं आपलं कुठे काय चुकलं होतं जी माझी माहिती आहे. म्हणून मी यात फार राजकारण करणार नाही, पण तुम्ही मला प्रश्न विचारलात म्हणून जी माझी माहिती आहे की त्यांनी हा कार्यक्रम थोडा पुढे टाकला म्हणून प्रशासनाला विनंती केली होती. पण जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की हा कार्यक्रम नेमका कुणी ऑर्गनाईज केला होता, तर हे बंगलोरचे पोलीस महासंचालकच हे सांगू शकतील की नेमकं या कार्यक्रमाचं आयोजन कुणी केलेलं होतं. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने केलेलं होतं, तिथल्या सरकारने केलेलं होतं की रॉयल चॅलेंज बँगलोर यांच्या त्या फ्रँचायझीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं हे अजूनही स्पष्ट झालं. पण खणकर सर असं आहे की जर कर्नाटक सरकारनं या आयोजनामध्ये सहभाग दाखवलाच नसता तर एवढी मोठी गर्दी जमा करायला आणि इतका मोठा 5000चा पोलीस बंदोबस्त सांगितला जातोय, एवढा मोठा बंदोबस्त द्यायला काय कर्नाटक पोलीस असे सहज तयार होतील का? सरकारची मागणी असल्याशिवाय किंवा सरकारचा कार्यक्रम असल्याशिवाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, विधिमंडळाच्या आवारामध्ये सत्कार तर झालाच की त्या खेळाडूंचा, म्हणजे कर्नाटक सरकार त्याच्यामध्ये सहभागी नव्हतं हे कुठल्या तोंडाने म्हणायचं आपण? मी तेच म्हणतोय की परंतु आता या बाबतीत जोपर्यंत समजा मॅजिस्ट्रेटची चौकशी लावली की किमान पोलीस महासंचालकांनी किंवा त्या कार्यक्रमाची सुरक्षेची त्यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांनी समोरून या संदर्भात बोलण्याची गरज होती. सरकार म्हणून त्यांनी त्यांची भूमिका केली असेल, सरकार म्हणून ते कुठे कमी पडले ते आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, मी मान्य करतो की या संदर्भामध्ये त्यांनी संवेदनशीलता दाखवली, सगळं मला मान्य. पण हा कार्यक्रम आयोजित करण्याची एवढी घाई का झाली हे जबाबदारी याची कोण घेणार आहे? सरकार म्हणून त्यांनी केलं असेल ठीक आहे, त्यांना मायलेज हवं ते त्यांनी मायलेज घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा एवढ्या वर्षांना आम्हाला कर्नाटकच्या एखाद्या फ्रँचायझीला सन्मान मिळतोय, आमची टीम जिंकली रॉयल चॅलेंजर्सची, तर आम्ही हे सगळं करू. पण हे करत असताना जी पूर्वतयारी करण्याची आवश्यकता होती त्यामध्ये कमी पडलोय हे ते मान्य करतच नाहीयेत. हे त्यांनी मान्य करायला हवं की होय ही तयारी करण्यासाठी जो वेळ द्यायचा होता तो आम्ही दिला नाही. करणार का हनुमंत पवारजी हे मान्य? नाही, मी अगदी स्पष्ट सुरुवातीला तुम्हाला कर्नाटकच्या सीएमचं मी जसं आहे तसं वाक्य तुम्हाला दाखवलं की याची चौकशी होणार आहे. सरकार ह्याच्या कुठलाही डिफेंड करण्याच्या भानगडीमध्ये या घटनेला सरकार बिलकुल पडणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, कविताजी कितीही नाही म्हणलं तर ज्या वेळेस अशा घटनाच्या सरकारच्या संवेदनशीलतेचा मुद्दा येतो त्यावेळेस कर्नाटक सरकार इतर सरकारच्या तुलनेत जिथं अशा घटना घडल्या त्यापेक्षा जास्त संवेदनशील आहे, तुम्हालाही मान्य करावं लागेल. कारण आकडे लपवलेले नाहीत, खोटा काही दावा केलेला नाही, कोणावर हेतुआरोप केलेले नाहीत. डी.के. शिवकुमार जे असतील किंवा सिद्धरामय्या जे असतील कोणावरही हेतुआरोप केलेले नाहीत. त्यामुळं या घटनेच्या खोलामध्ये सरकार जाईल, पुन्हा अशा घटना होणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल, एवढं मी या क्षणी सांगू शकतो. नाही, ते तर सगळ्या सरकारची पेटंट वाक्य आहे. जबाबदारी घ्या ना की आम्ही जबाबदार आहोत या घटनेला, आमचं सरकार कमी पडलंय. हनुमंत पवारांपर्यंत बहुतेक माझा आवाज जात नाही, कनेक्शन आपण रिस्टोर करण्याचा प्रयत्न करूयात. धर्माधिकारी सर, कालची ते गर्दी बघितल्यानंतर एक प्रश्न असा मनात आला जो फक्त माजी पोलीस अधिकारी म्हणून नाही तर या देशाचे नागरिक म्हणून मला तुम्हाला विचारावा लागेल. हा काय प्रकार आहे? म्हणजे एखाद्या संघाला, IPL संघासाठी त्यांचं फक्त नाव त्या संघाचं त्या शहराशी जोडलं गेलेलं आहे, बाकी त्या शहराचा आणि त्या संघाचा तसा अर्थानुअर्थ काही संबंध नाहीये, पण फक्त नाव जोडलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला लाडका एखादा प्लेयर आहे म्हणून पंथ तयार झाल्यासारखी ही लाखोच्या लाखो लोक तिथे जमतात आणि मग त्या गर्दीमध्ये जीव जातात. हे वेड काय आहे? म्हणजे हे वेडच आम्हाला कळत नाहीये की हे पंथ तयार कसे होतात एखाद्या खेळाडूच्या मागे, एखाद्या संघाच्या मागे. भारताच्या असं म्हणतात की भारताच्या लोकांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. तेंडुलकरला आपण देव मानतो, या लेवलपर्यंत आपलं क्रिकेटचं प्रेम आहे. तर या प्रेमामध्ये हे काय अशक्य गोष्ट नाहीये. जनतेने एकत्र येणं, सेलिब्रेट करणं किंवा एखाद्या संघाबद्दल त्यांना अटॅचमेंट असणं ह्याच्यामध्ये काही गैर नाहीये. परंतु असे परिस्थिती, याला कारण काय म्हणजे हे बघा, आपली भारतामध्ये प्रत्येक गोष्टीला एक
इव्हन आपण सण साजरा करतो, जेव्हा सण साजरा करतो त्यावेळेस पण आपण एवढा एन्थुसियास्टिक असतो की गणपती मुंबईत बघितलं असेल, गणपतीच्या सणाच्या वेळेस मुंबईमध्ये लाखो लोक रस्त्यावरती असतात. त्यामुळे आपली ही संस्कृतीच आहे, आपण जे करतो ते एवढा उत्साहाने करतो. त्यामुळे हा पण एक उत्साहाचाच भाग आहे. IPLचं क्रेज आहे, ज्या स्पीडने हे क्रेज वरती आलंय त्या स्पीडने ते क्रेज कमी होईल अशी माझी अपेक्षा आहे. कारण IPL मध्ये जे काय कालची गर्दी बघता ही अपेक्षा भाबडी ठरेल असं म्हणावं लागेल मला. नाही, पण व्हायला पाहिजे, हे थोडंसं महत्व व्हायला कमी गरजेचं आहे. कारण इतर खेळाला पण त्यामुळे महत्व मिळण्याची शक्यता वाढेल. कारण एकाच खेळाला एवढं लक्ष दिलं जातं, एवढं कॉन्सन्ट्रेट केलं जातं आणि इतर खेळाकडे एवढं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाने पण आता जसे मी आता त्या गोष्टीकडेच वळणार होतो की शासनाने यामध्ये जी चौकशी आयोग नेमलेला आहे त्यांनी केवळ ह्या इन्सिडेंट बद्दल चौकशी करता कामा नये, तर असे इन्सिडेंट भविष्यामध्ये होऊ नये या दृष्टिकोनातून काही एक चांगली एक SOP तयार करावी. मग ती कुठलाही पक्ष असो, राजकीय पक्ष असो आणि कुठलाही राज्य असो, ते प्रत्येक राज्यामध्ये आणि शेवटी सर्व जीव जातो सर्वसाधारण लोकांचा, तर असं होता कामा नये. मी काय म्हणतो, दोन प्रकार असं, एक अचानक तात्कालिक, जसं मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये जे स्टॅम्पेड्स घडले होते ते अचानक घडलेले होते, त्याला ठीक आहे आपण प्रिव्हेंट नाही करू शकत. कारण मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की रोज स्टॅम्पेड घडू शकतो. अशी रेल्वेमध्ये एक दोन ट्रेन जरी लेट झाल्या तर त्या ठिकाणी आवाक्याच्या बाहेर गर्दी होते. परंतु इतर ठिकाणी ज्या ठिकाणी असे लोक जमवले जातात, नियोजित कार्यक्रम असतो, अशा परिस्थितीमध्ये एक काहीतरी SOP देण्यात आली पाहिजे. आणि त्यावेळेस मात्र कुठल्याही राजकीय व्यक्तीने त्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. समजा एखाद्या पोलीस कमिशनरने त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली तर त्यांनी ते स्वीकारली पाहिजे, ती परत प्रेशर करून त्याचं डिसिजन चेंज करायला लावता कामा नये. पण कालच्या ह्याच्यातली एक दृश्य मला थोडीशी डिस्टर्बिंग वाटली की अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी लाठीमार करणं, मग त्याच्यामुळे भगदड होणं आणि लोकांचा जीव जाणं, हे गंभीर प्रकार कालच्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसले. तर लाठीमार करणं अशा ह्याच्यामध्ये कुठला पॉइंट असतो जिथे पोलिसांना ते पाऊल उचलावं लागतं? काय असतं माहिती का, ज्या ठिकाणी लाठीमार झालेला असतो त्या ठिकाणचे पोलीस काय बघतात की त्यांना त्या रिस्ट्रिक्टेड एरियाच्या आतमध्ये येता कामा नये. पोलिसांना त्या ठिकाणी जे नेमून दिलेले असतात, समजा एक 50 पोलीस आहे एका गेटवर ठेवलेलं आहे, त्यांचं कर्तव्य काय असतं की लोक त्या गेटमधून आतमध्ये घुसता कामा नये. मग ते त्यांचं कर्तव्य, पण त्याचे रिपरकेशन मागच्या बाजूला काय होतील, त्याचे परिणाम मागाहून मागे काय परिस्थिती निर्माण होईल ह्याचा विचार करण्यासाठी त्याकडे तर सुपिरियर ऑफिसर्स नेमलेले असतात की जेणेकरून त्यांनी त्यावेळेस एकदम सेन्सिटिव्ह इश्यू असतो त्यावेळेस त्यांनी डिसिजन घ्यायचा असतो, त्यांनी रिॲक्शन द्यायची असते. आणि उठसूट लाठीचार्ज पोलीस करत नाही. पण काल दुर्दैवानं तो लाठीचार्ज झाला आणि त्याच्यातच भगदड झाली आणि लोकांचा लाठीचार्ज हा त्याच्यावरती उपाय नाहीच आहे. जेव्हा खूप गर्दी, म्हणून मागाशी म्हणलं मी तुला 50,000 जरी पोलीस त्या ठिकाणी नेमले असते तरी काही उपयोग नव्हता, कारण पोलिसांनी उलट गर्दीमध्ये जास्त भर झाला असता. त्याच्यापेक्षा नियोजन करणं एखादी घटना अशी घडली तर ताबडतोब त्यांना इव्हॅक्युएट करण्यासाठी प्लॅन असणं, प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी. अनेकदा जागेवर पण अवलंबून असतं की कुठल्या जागेमध्ये करतो. जर शहरातल्या मध्यवर्ती भागांमध्ये हे सगळं होत असेल तर ते सगळे प्लॅन आधी करणं आणि मग त्या करण्यासाठी वेळ मिळणं, हे नाही झालं की मग हे सगळं दिसतं. खणकर सर, मगाच्या प्रश्नाला माझा जो मी अविनाश धर्माधिकारींना विचारला, तुम्ही हसत होतात का बरं? नाही, हसत नव्हतो मी. आता जे अविनाश धर्माधिकारी जे म्हणाले बघा, म्हणजे एक तर जी इव्हेंट आपण ऑर्गनाईज करत असतो ही कुठल्या स्तराची इव्हेंट आहे हे लक्षात आल्यानंतर त्याची जागा, म्हणजे ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाण आहे की शहरापासून लांब आहे, शहराच्या येण्या जाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहे की तिथे डेड एंड आहे. धर्माधिकारी साहेब माझ्या मताशी सहमत होती की अशी कुठलीही इव्हेंट ऑर्गनाईज करताना एक काळजी कायम ही घेतली जाते की एखादी दुर्घटना जर त्या ठिकाणी घडण्याची शक्यता निर्माण झाली तर किती कमी वेळामध्ये तिथनं जमलेल्या लोकांना बाहेर काढलं जाईल. म्हणजे हे कायम सूत्र असतं की ती एखादी घटना घडत असताना ती जागा किती वेळात तुम्ही पूर्णतः मोकळी केली, म्हणजे तिथे असणारी लोक, तिथले असलेले VIP जमीन व्यक्ती कधी बाहेर जातील. हे मी का तुम्हाला सांगतोय की ज्या ज्या वेळेला मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळी या सगळ्यांची काळजी घेतली जाते. म्हणून मी मगाशी म्हणालो की पोलिसांनी वेळ मागितलेला असताना कुणाच्या दबावाखाली हा कार्यक्रम तातडीने घेण्याचं नक्की झालं. आता ह्यामध्ये मी काही काँग्रेसच्या सरकार आहे, त्यांनी जे व्हायचं, जी चौकशी होईल ते निष्पन्न होईलच, पण कुणाच्या दबावाने कार्यक्रम केवळ 2 दिवसात ऑर्गनाईज करण्याचं ठरवलं गेलं. आज त्याची निष्पत्ती अशी झालेली आहे, काही जणांना आपला जीव गमवावा लागला. म्हणून मी मगाशी वाक्य उच्चारलं, बाकी काही नाही.
नाही नाही, मगाशी तुम्ही जेव्हा मी कल्टचा प्रश्न विचारला, पंथ तयार झालेत का असं विचारलं, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं. म्हणजे तुम्हाला पटलं नाही का ते, की तुम्हाला जास्त पटलं? हो, कारण नाही असं आहे की कुणाचं कुणावर कशा बाबतीत किती प्रेम असावं याला काही बंधन नाही. आता कुणाला क्रिकेटवरती प्रेम आहे, कुणाला राजकारणावरती प्रेम आहे, कुणाला एखाद्या खेळाडूवरती प्रेम आहे. आणि स्वाभाविक आहे बघा, भारत हा देश असा आहे की या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला श्रद्धा बसली किंवा एखाद्या गोष्टीचं अनुकरण सुरू झालं की मग त्याला तुम्ही काहीच करण्याची गरज नसते, तो पुढचा मार्ग आपोआप प्रशस्त होत असतो. ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवली पाहिजे की उत्साह आणि उन्माद यामध्ये फरक असतो. आणि हा जर फरक केला नाही तर कुठलं सरकार असो किंवा कुठले पोलीस असो ते आपल्याला वाचवू शकत नाहीत.